मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये। सो फायनली आज आम्ही निघालेलो आहोत आमच्या ट्रिपसाठी। पुढचे काही दिवस आम्ही आहोत दुसऱ्या देशात इंटरनॅशनल टूरसाठी आम्ही चाललो बाहेर। कुठे चाललो या व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला कळेलच। सो सगळं रेडी झालेलं आहे, सगळं पॅकिंग झालेलं आहे। सो आता आम्ही निघतोय। आमची फ्लाईट आहे मुंबईहून, म्हणून मग आम्ही आज माझ्या एका भावाकडे जाणार आहोत, त्याला भेटणार आहोत आणि तिथून पुढे हॉटेलवर राहून मग आम्ही सकाळी फ्लाईट घेणार आहोत। सो आता आम्ही निघालो आहोत मुंबईला जायला। सो तिथे मी कोणाला भेटते, काय कसं सगळं ते तुम्हाला मी दाखवतेच। चला मग। रुही पण मस्तपैकी रेडी झालेली आहे। कुठे चाललोय आपण? दुबईला। येस, सो रुहीने सांगितलं की आम्ही कुठे चाललेलो आहोत दुबईला। तिथे काय करणार आहे जाऊन तू? चिल करणार। अजून काय करणार? उंटावर बसणार आहे। अजून काय बघणार आहे? बुर्ज खलिफा। येस। आणि अजून कुठे जाणार आहे? काय खेळायला? बीचवर। आणि आता आपण कुठे चाललोय? आता आपण कुठे चाललोय? मुंबईला। हा, आणि कोणाकडे? डुगू दीदीकडे जाणार आहे। मुंबईला। हो, मुंबईला। हो, आणि मग मुंबईहून आपण कसं जाणार आहे पुढं? एरोप्लेननी। सो रुहीला पण आता सगळं पाठ झालंय। मी तिला खूप दिवसांपासून सांगतेय सगळं, त्यामुळे तिला आता लक्षात राहिलंय। सो आम्ही निघालो आहोत दुबईला जायला। चला तर इथून पुढचे आमचे व्हिडिओ दुबईचे एन्जॉय करा। सो इथून पुढचे आमचे जे आई पण भारी देवा। सो आमचे इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते दुबईमधले असतील, ते तुम्हाला बघायला मिळतील। सो स्टे ट्यून। चल, तू फॅन का घेतलाय सोबत? घ्यायचंय का सोबत? चल पण चल, आता कॅब आली, चल जायचंय आपल्याला। आली कॅब, चल चलो चलो चलो। हो हो, दुबईला जायचंय। पप्पाला जागा दे ना म्हणू। रुही गेली आहे झोप। तिला खूप वेळची झोप आली, पण निघायचं म्हणून ती झोपत नव्हती, आता झोपली। आता आपण याला चिटकवूया। बघ ना, आता दोन्ही हात चिटकू हा आपण। टेडिंग 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 टेडिंग। पकडला तू आता पाय घे, पाय ओढ, पाय हातच्या हात ओढला। हा, आता पाय ओढ। लटकून टाकलं त्याला। अरे मंकीला टाकला, हात पाय लांब। डिंग 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 डिंग, लटकला। आम्ही पोहोचलो आहोत आता आमच्या दादानी वहिनीकडे, आणि आता चालू वर। रुहीला खाली खेळायला दिसते तर तिला तिथेच खेळायचंय। सो तरी हा, खेळायचं आधी, वर जाऊ मग खेळू। म्हणू हळू हळू हळू, इकडून नाही जात खाली, इकडे 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 तिकडे। तुला सोडणार नाही डुबुती, आता ती धरून कुठे जायचंय? पप्पाला घेऊन चल, पप्पा हो, या आहेत आमच्या शिप्रा वहिनी, ज्यांचं ऑलरेडी चॅनल आहे शिप्राज किचन म्हणून। तो नक्की बघा की खूप छान छान रेसिपीज आहेत त्याच्यावर। आणि आज ते आमच्यासाठी बनवतात फिश फ्राय। सो मस्त। आम्ही मुद्दाम खाण्यासाठी आलोय त्यांच्याकडे। दुबईला जाताना एक खाल्ली घेतली। हा, कढीपत्ता टाकतात हे माहित नव्हतं मला। ते फ्लेवर येण्यासाठी टाकतात। हो,
ती तुमची कढीपत्ता चटणी पण मस्त आहे. अहो ती खूप हेल्दी आहे खरं. तर कोणी खात तुम्ही नाही, use भाजीत टाकली अच्छा. नाही, भाजीत टाकू टाकू संपवली. असं जर म्हणलं ना कढीपत्ता चटणी नाही खात आपण, नाही. हा. हा. मस्तच आहे झालं. बस गरम लिंबू दे तो. गरम आहे, गरम लिंबू दे तो म्हणे. लिंबू दे. मध्ये हिंदी मध्येच मराठी. म्हणून तुला आवडले ते प्रॉन्स? आवडलं. तिने तेच खाते, तिला आवडले ते. वरण भात नाही खाते ती, तेच खाते. आता आम्ही निघालो एअरपोर्टसाठी. सकाळचे 4:45 वाजलेत. आमची 8 वाजताची फ्लाईट आहे. आम्ही इथून जवळच राहतो, त्यामुळे हार्डली 10 मिनटात आम्ही पोहोचून जाऊ आणि 4:15पर्यंत साधारण त्याच्या आधीच आम्ही एअरपोर्टला पोहोचू. रुही मस्त झोपलेली आहे. तिला मी रात्रीच तसे कपडे घालून ठेवले होते की तसंच तिला घेऊन जाता येईल. मग आता तिला तसंच झोपेत घेऊन जाऊ. स्ट्रोलरमध्ये ती झोपून जाईल. झोपली तर ठीक आहे, नाही तर एअरपोर्टवर खेळेल, फ्लाईटमध्ये झोपेल. चला तर आता निघतो आम्ही. कुठे आलो मग? खोती खोती आहे बाळात, खोती खोती आहे. घालायची. हा, घाण नाहीये, घाण नाहीये, चांगली आहे. चांगली आहे. आपण कुठे आलोय? एअरपोर्ट. हां, सो आता आम्ही आलोय आतमध्ये एअरपोर्टमध्ये आणि अजून आहे 1 तास आम्हाला, म्हणून मग थांबलोय, थोडं बसलोय गेटपर्यंत जायपर्यंत. स्ट्रोलर अलाउड करतात, त्यामुळे वर आम्ही घेऊन जाऊ शकतो. म्हणून स्ट्रोलरमध्ये रुही बसली आहे मस्तपैकी आणि तिला थोडंसं खायला देतोय. म्हटलं की तर तिला भूक लागली असते, कारण की ती मला वाटलं होतं ती झोपेल, पण ती या सगळ्या प्रोसेसमध्ये उठून बसली आहे, बिलकुल झोपली नाही आहे. तर आता ती खाईल थोडंसं, झोपून जाईल आणि मग तेवढा 1 तासात होऊन जाईल, थोडा वेळ, थोडा टाईमपास. आणि फ्लाईटमध्ये ती झोपेल ते बरे, कारण फ्लाईट साधारण 3.5 तासाची आहे, म्हणजे 3.5-4 तास जातील बाहेर येईपर्यंत वगैरे सगळं. सो त्यात ती झोपली तर बरं होईल, कारण रात्रभर तिची व्यवस्थित झोप नाही आहे. 3-4 तासच ती झोपली आहे, कारण आम्हाला लगेच उठायचं होतं. आणि तिला थोडीशी सर्दी झाली, त्यामुळे ती क्रँकी झाली आहे थोडी, त्यामुळे पण तिची झोप नीट नाही झाली आज. ठीक आहे, बघू पुढे कसं. ती बसली मी घेऊन. काय खातीये, काय खातीये म्हणून आणि रुहीमुळे आम्हाला बऱ्याच ठिकाणी म्हणजे लाईनमध्ये थांबावं नाही लागलं. सगळीकडे आम्हाला पटापट पुढं घेतलं, कारण तुमच्याकडे बेबी असेल तर ते थांबावं नाही लागत, ते लगेच तुम्हाला पुढे घेतात. सो त्याच्यामुळे आमचा फायदा झाला की आम्ही कुठे जास्त वेटिंग आम्हाला करावं लागलं नाही. खूप मोठी लाईन्स होती सगळीकडे, पण आम्हाला रुहीमुळे पटकन पहिले सोडलं त्यांनी आतमध्ये. सो आणि मेन म्हणजे फूडचा प्रश्न असतो, की ते वर तुम्हाला मिल्क वगैरे अलाव करतात का नाही. तर माझ्या डायपर बॅगमध्ये एक मिल्क बॉटल होती, त्याच्यानंतर तिचं बरंच काय काय खायचं सामान होतं, जे कदाचित नॉर्मल याला अलाउड नसतं केलं, पण बेबीजच्या बॅगमध्ये ते अलाउड करतात. सो माझ्याकडे जे टेट्रा पॅक होतं मिल्कचं, ते पण त्यांनी अलाव केलं. सो एवढं ते चेक नाही करत. सो तुम्ही घेऊन जाऊ शकता वर पण, म्हणजे सोबत तुमच्या डायपर बॅग. हे बघ किती सारे आहेत, बघ किती जवळून दिसतात बघ एरोप्लेन. आता बघ मज्जा येते, गाड्या पण दिसतात, एरोप्लेन पण सोबतच दिसते. काय लहानपणी तर तिला आठवत नसेल तेव्हाचं. कुठे चालली आता? दुबईला. कशी बघितले ना एरोप्लेन खूप सारे? तेच बघायचं काम चालू आहे आमचं सगळीकडे, एरोप्लेन बघणं है ना. फिरायचं नुसतं, चालायचं इकडे तिकडे. स्ट्रोलरमध्ये नक्क म्हणते आता. इकडे इकडे बाळा, आपल्याला तिकडे जायचंय आता. एकटेच जाणार तू? आपलं ब्लँकेट खाली लोळू नको. वर उचल, वर उचल.
रुही कुठे जाऊन बसली आहे, एकटीच पळत पळत जाऊन इकडे येऊन बघती आता. काय बघतीये? इथून एरोप्लेन इकडे येते बघ, इकडे इकडे. एरोप्लेन बघ, त्याच्यात चाललोय आपण. तिला ते कळत नाहीये. नमस्ते, वेलकम यू. हॅलो, यू सीट नंबर मा झोपली आहे रुही. माहित नाही ती काही बघते की नाही. खोकला येतं बाळाला. रुही बसली आहे, तिला तो बन मिळालाय आम्हाला ब्रेकफास्टमध्ये, तो खाती आहे. तिला ऑमलेट ऑफर केलं पण तिला ते नाही खायचंय आणि उपमा पण नव्हता खायचा. हा लावून देते, थांब रटर लावून देते. हा थांब. कुठे पोहोचली? फायनली आम्ही पोहोचलो आहोत दुबईला. आत्ता इथे वाजले 10:30, म्हणजे 10:15लाच आम्ही उतरलोय. सो आता जातोय. बरीच मोठी लाईन आहे आता तिकडे. बाहेर पडायला अजून थोडा अर्धा तास तरी जाईल आमचा. सो सगळं ती प्रोसिजर करू. बॅग बिग घ्यायला वेळ लागेल, ते यायला वेळ लागेल. स्ट्रोलर पण आम्हाला तिचे घ्यायचं आहे, ते घेऊन मग आम्ही निघू. इथे इथे पोहोचली तू? कुठे पोहोचली बाळा? कोणाचीच घाई लागली आता तर. रुही बसणार आहे मेट्रोमध्येच ना. मेट्रोच आहे ना, वेगळी ट्रेन आहे त्यांची खाली जाण्यासाठी. आणि ती इंडियामध्ये कधी ट्रेनमध्ये बसली नाही आणि ती पहिल्यांदा डायरेक्ट दुबईत बसती. ट्रेनचा एक्सपिरियन्स पण आता फर्स्ट टाईम, आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हलचा, फ्लाईटचा पण. तसं डोमेस्टिक फ्लाईटमध्ये ती आलेली आहे, फर्स्ट टाईम इंटरनॅशनल ट्रॅव्हल. बट ट्रेनचं वेट करतो बाळा आपण. बघ तुमच्या सिम मन मग उघडते. हां ट्रेन सुरू झाली. व्हिसा इमिग्रेशनची लाईन एवढी मोठी. काय म्हणणार आहे तू? हबीबी. डुग्गू तिने शिकवलं तुला? काय म्हणायचं? हबीबी. जे पप्पा आहे ते. पुढची जी जर्नी आहे ती आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आम्ही दुबईत कुठे कुठे फिरतो काय ते बघण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओज बघायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण एन्जॉय करा. बाय.